नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे नाताळ किंवा ख्रिसमस या विषयावरती मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे नाताळ किंवा ख्रिसमस. मराठी निबंध. रंगीबेरंगी सण नाताळाचा, रंगीबेरंगी सण नाताळाचा. आपतेष्टांना भेटायला जाऊ, आपतेष्टांना भेटायला जाऊ. नाताळ वृक्षाला सजवून, नाताळ वृक्षाला सजवून. लहान मुलांना वाटूया खाऊ, लहान मुलांना वाटूया खाऊ. रंगीबेरंगी सण नाताळाचा, आपतेष्टांना भेटायला जाऊ. नाताळ वृक्षाला सजवून लहान मुलांना वाटूया खाऊ. 25 डिसेंबर म्हणजेच येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस. ख्रिसमस किंवा नाताळाचा सण म्हणून जगभरात साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्माचे लोक ह्या दिवशी चर्चमध्ये जातात आणि प्रार्थना करतात. ख्रिश्चन धर्मीयांचा हा सर्वात मोठा सण आहे. हा सण थंडीच्या हंगामात येतो. लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन या सणाच्या शुभेच्छा देतात. घर सजवले जाते आणि संपूर्ण घराला रोषणाई केली जाते. ख्रिश्चन धर्मीयांमधील लहान थोर सगळेजण हा सण अगदी उत्साहाने साजरा करतात. ह्या दिवशी कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात. येशू ख्रिस्तांच्या जन्माची आठवण म्हणून गोशाळेचा देखावा करण्याची प्रथा आहे. नाताळाच्या दिवशी घर व दुकाने सजवलेली असतात. बाजारात ख्रिसमस ट्री, केक, सांता क्लॉज चे लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे, गिफ्ट इत्यादी सामान मिळायला लागते. 25 डिसेंबरच्या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी लोक आपल्या घरात ख्रिसमस ट्री सजवतात आणि एक दुसऱ्याला केक खाऊ घालून शुभेच्छा देतात. ख्रिसमसच्या दिवशी लहान मुले सांता क्लॉजची खूप वाट बघत असतात. सांता क्लॉज म्हणजे लांब केस, पांढरी दाढी व लाल पांढरे कपडे घातलेली एक व्यक्ती असते.
सांता क्लॉजची ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. सांता क्लॉज ख्रिसमसच्या दिवशी येऊन लहान मुलांना छान छान गिफ्ट घेऊन येतो. लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवीही त्याच्या सोबत असते. लहान मुलांना आनंदित करण्यासाठी बरेच लोक ह्या दिवशी सांता क्लॉजचे कपडे घालून येतात. एका गावात निकोलस नावाचा श्रीमंत माणूस राहत होता. हा माणूस पैशाने श्रीमंत होता. तसेच त्याचे मन सुद्धा मोठे होते. त्याच्या हृदयात सगळ्यांसाठी दया आणि करुणा होती. तो गरिबांना मदत करत असे. लहान मुलांना गिफ्ट देऊन आनंद देत असे. मात्र हे काम करताना त्यांना ओळख उघड करायची नव्हती. आपल्याला कोणी बघू नये म्हणून रात्रीच्या वेळी मुलांना ते भेटवस्तू देत असत. हा सण लोकांना एक दुसऱ्याशी जोडतो. ख्रिसमसचा सण लोकांना एकमेकांसोबत मिळून मिसळून राहण्याचा संदेश देतो. परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे शिकवल्या गेलेल्या शिकवणी, क्षमा, बंधुत्व आणि त्याग यासारखी गोष्टी आत्मसात करण्याची शिकवण देतो. येशू ख्रिस्त हे करुणा आणि सहनशीलता यांचे प्रतीक आहे. येशूचा जन्म गोठ्यात झाला. आपल्याला परमेश्वराने विशिष्ट कार्य करण्यासाठी पाठविले आहे असे येशूला जाणवले. त्यानंतर मानवतेवर आधारित असा नवा धर्म येशूने लोकांना सांगण्यास सुरुवात केली. देव एकच आहे. तो निराकार आहे. दया, क्षमा, शांती, प्रेम, परोपकार, सत्य हे परमेश्वराचे गुण आहेत. सर्वांशी समानतेने वागावे. तसेच उच्च नीच असा भेदभाव न करता मानवाने आपले आयुष्य जगावे अशी शिकवण येशू ख्रिस्तांनी दिली. भारतामध्ये ख्रिश्चन धर्मियांची संख्या कमी असली तरी सुद्धा ह्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते आणि भारतात देखील हा सण उत्साहाने साजरा केला जातो.
जोसेफ मेरीचा पुत्र येशू. जोसेफ मेरीचा पुत्र येशू 25 डिसेंबरला जन्मला. 25 डिसेंबरला जन्मला. प्रभू येशूच्या जन्मदिवशी. प्रभू येशूच्या जन्मदिवशी शांतीचा संदेश देऊ या जगाला. शांतीचा संदेश देऊ या जगाला. जोसेफ मेरीचा पुत्र येशू 25 डिसेंबरला जन्मला. प्रभू येशूच्या जन्मदिवशी शांतीचा संदेश देऊ या जगाला. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत